उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भड़गांव का उद्घाटन समारोह भव्यता पूर्वक संपन्न। भड़गांव महाराष्ट्र। भड़गांव में नए आरटीओ कार्यालय का भूमि पूजन आज जलगांव के पालक मंत्री गुलाबराव जी पाटिल द्वारा किया गया। आमदार किशोर अप्पा पाटिल, स्मिताताई, नगर अध्यक्ष राजेंद्र जी भाई, नगर अध्यक्ष शशि भाऊवाणी भाभी, नगर सेवक विजय कुमार भोसले, 40 गांव के आमदार मंगेश पाटिल, मंत्री गिरीश कुमार महाजन, जिला जैसलमेर के आरटीओ अधिकारी एवं तहसीलदार की उपस्थिति में सैकड़ों की संख्या में लोग इस उद्घाटन कार्यक्रम में सम्मिलित रहे। भड़गांव महाराष्ट्र से देवीदास सोनवड़े एवं सुरेश पाटिल की रिपोर्ट। भाग्यविधाते आमदार माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे। तसेच आपण सर्व तमाम भड़गावकर नागरिक विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील बांधव, सर्व व्यापारी बांधव, सर्व समस्त भड़गावकर सर्वसामान्य नागरिक आज या निमित्ताने उपस्थित झालेले आजच्या या ऐतिहासिक क्षण आपल्या घरात साठवण्यासाठी उपस्थित झालेले आहात। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न होत आहे। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब जे आपल्या या कार्यालयाला आता शुभेच्छा देऊन गेले, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ, 40 गावचे आमदार आमचे मित्र मंगेश दादा, राजू मामा भोळे, स्मिताताई वाघ, मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, राजू जिबू, नाना भाऊ, भैयासाहेब पाटील, इम्रान भाई, युवराज आबा, विशाल डॉक्टर, गुलाबा, राजू बापू, शेषी भाऊ, अनिल आबा, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व पाचोरा, भड़गाव आणि परिसरातून आलेले सर्व मान्यवर, बंधू भगिनी, सर्व परिवहन विभागाचे अधिकारी, लोही साहेब, त्यांचे सर्व सहकारी, भड़गावचे नवीनच तहसीलदार साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे एक अतिशय निवांत असा कार्यक्रम घ्यावा असं मनात होतं, परंतु 40 गावला यायला गिरीश भाऊंना थोडासा उशीर झाला आणि त्याच्यामुळे जवळपास 2 तास 40 गावचा कार्यक्रम लांबला आणि म्हणूनच आपला कार्यक्रम जवळपास 2 तास डिले उशिराने होतोय। पण तरी सुद्धा जरी कार्यक्रम उशिराने होत असला तरी बांधवांनो, आज मला अनेक कामं मी केली की ज्या भड़गावच्या इतिहासात